या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूरच्या रंकाळा तलावात डौलाने विहार करणाऱ्या राजहंसांचे एकापाठोपाठ होणारे मृत्यू चिंता वाढवणारे ठरत आहेत. गेल्या महिनाभरात 10 ते 11 राजहंसांचा मृत्यू झाला असून आजही आणखी एका राजहंसाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राजहंसांना वाचवण्यासाठी कोल्हापूरकर पक्षीप्रेमीने महापालिका अधिकारी एकवटले आहेत. मृत राजहंसांची शवविच्छेदन तपासणी करण्यात आली असून कोणताही मोठा संसर्गजन्य आजार आढळून आलेला नाही, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र अनेक राजहंसांमध्ये अशक्तपणा दिसून येत असून बोली भाषेत पोटम्हातारे आजाराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही तज्ज्ञांनी मानमोडी रोगाची शक्यता मांडत लसीकरणाची गरजही अधोरेखित केली आहे. पर्यटकांची वाढती गर्दी, पाण्याचे प्रदूषण आणि अधिवासात होणारा बदल याचा पक्ष्यांवर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. राजहंसांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, बाहेरून धान्य, कडधान्याची व्यवस्था करणे, आजारी पक्ष्यांना क्वारंटाईन करणे आणि संपूर्ण पक्षी समूहाचे लसीकरण करावे अशी मागणी रंकाळा प्रेमींनी केली आहे. महापालिकेचे पर्यावरण व पशुवैद्यकीय विभाग अहवालाच्या आधारे वरिष्ठांची चर्चा करून राजहंसांना अन्य जलाशयात हलवण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलंय. रंकाळ्यावरील पक्षी वैभव जपण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज असल्याचा सूर सर्व स्तरातून उमटत आहे.